आरटीओच्या रस्ता सुरक्षा रथाद्वारे व्यापक जनजागृती। राज्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत रस्ता सुरक्षा रथ ही विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे। त्याअंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने सुसज्ज व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा रस्ता सुरक्षा रथ तयार करण्यात आला आहे। या रथाचे उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। तसेच त्यांनी रथाला हिरवी झेंडी दाखवून जनजागृती मोहिमेची औपचारिक सुरुवात केली। यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक मेहरकर, मोटार वाहन निरीक्षक संजय पेंढारकर, जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दीक्षा आढाव, अंकिता सराफ, श्रुतिका गोपीवार, अक्षय राठोड, अभिजित गावंडे, पराग जाधव तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। रस्ता सुरक्षा रथाद्वारे हेल्मेट व सीटबेल्ट वापराचे महत्त्व, वाहतूक नियमांचे पालन, वेगमर्यादेचे भान, मद्यपान करून वाहन चालविण्याचे आवाहन आदी विषयांवर प्रभावी जनजागृती करण्यात येणार आहे। हा रथ शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये फिरून नागरिकांशी थेट संवाद साधणार आहे। ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांचा प्रभावी वापर करून दृश्य व श्राव्य घटकांच्या सहाय्याने वाहनचालक आणि पादचारी यांच्यावर सकारात्मक परिणाम साधण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे। मनोरंजनातून शिक्षण आणि सामाजिक संदेश देण्याची संकल्पना या रथामागे आहे। दृश्य, ध्वनी, आकर्षक प्रतिमा व संगीताच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा रथ नागरिकांच्या मनावर थेट परिणाम करतो। वाहतूक नियमांचे पालन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। या उपक्रमामुळे निश्चितच अपघात कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती उर्मिला पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली।